अरे सरक 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 शाबास. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. इट्स मी देवा 007 या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहत आहोत आपला नवीन ब्लॉग. आणि तुम्ही पाहू शकता की आज आपण निघालेलो आहोत तामसा परिसरामध्ये, एका डोंगर दऱ्यामध्ये, डोंगराच्या मध्ये डोंगराच्या वर आणि चहूबाजूनं डोंगराच्या मध्ये वसलेलं एक सुंदर आणि सुंदरसं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण आज तुम्हाला नेऊन दाखवणार आहोत. तिथला परिसर कसा शांत आहे, कसं वातावरण आहे. आणि त्याच्या अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आपण हे रोड आहे नांदेड रोड, आणि तामसा ते नांदेड रोड आहे. या रोडवर तुम्ही पाहू शकता की इथं एक जिनिंग होती. जिनिंगच्या पुढे एक खाली जमीन पडलेली होती. त्याच टाईमला विचार केला की आपण तर हे प्लॉटिंग घेऊन ठेवलं तर नंबर एक जमते, पण आपल्या खिशात काही रुपया नव्हता. त्यामुळे विचार सोडून दिलो आणि पुढं आलो. पुढं येऊन पाहतो तर काय, इथं मस्त एक टॅक्स वसूल करण्यासाठी, आपल्याकडून टॅक्स वसूल करण्यासाठी इथं एक टोल होत होता. आणि आपल्याला तेवढ्यात महेश मोठे भाऊचे आपल्याला काही शब्द आठवले. आणि तेवढ्यानंतर आपण तिथे एक माणूस उभं टाकून होतं. आम्ही त्याला म्हणलो की आपण रील स्टार आहे, मी रील स्टार, आपण काय टॅक्स वगैरे देत नसतो, तुम्ही पाहू शकता. टोल भरत होतो आपण, रील स्टार आहे मी, रील स्टार. टोल भरत होतो आपण. महेश मोठे भाऊन आपल्याला सांगितलंय टोल भरायचं नाही, रील स्टार. आणि तेवढ्यात काही अंतरावर पुढे गेल्यानंतर, तिथून काही अंतरावर पुढे गेल्यानंतर लोहापटी लागते. लोहापटीच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण वारकवाडी फाट्याच्या जवळ आलो. आणि ते गाव जे तुम्हाला डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव दिसत आहे, ते आपल्या मामाचं गाव आहे. अक्षरशः आपल्या मामाचं गाव आहे वारकवाडी हे गाव आहे. आणि तुम्ही पाहू शकता की रोडपर्यंत, म्हणजे आता हे वारकवाडी फाट्यापर्यंत वस्ती आलेली आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता या रोडपासून पार आपल्या खाल नदीपर्यंत आपल्या मामाचं शिवार आहे. आणि आपल्या मामानं लावलेली आहे हळद, कारण मामा आपल्याला म्हणला बडा आदमी बनना की नाही ब्रो, तो हळद लगाना पडेगा म्हणला. मस्त हळद लावलेली आहे. त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता. तिथं तुम्हाला जे झाड दिसत होतं चिचत वगैरे, तिथं दिसत आहे जे पूर्ण आपल्या मामाची शेती आहे. आपल्या मामाचं घर आहे तिथं. कारण शेतामध्येच राहतात, गेली 30 वर्ष झाली ते आपल्या शेतामध्येच राहतात. आणि तुम्ही पाहू शकता हे वारकवाडी हे ठिकाण कसं मस्त गाव आहे. त्या माळाच्या जवळपास अर्ध्या भागानं वसलेलं हे वारकवाडी गाव आहे. आणि त्याच्यानंतर काय अंतरावर पुढे गेल्यानंतर, वानवाडच्या पुढे गेल्यानंतर लागतो आपल्याला घाट सुरू होतो. आणि त्याच्यानंतर मध्येच कुत्राडावून आपला काहीतरी वेगळंच करत होतं. आणि तिकडून येतो जोरदार वेगाने कार, आणि त्याच्यात शाबास. आणि तिकडून जोरदार वेगाने येणारी कार पाहून कुत्राडावून पण घाबरला आणि आपल्या साईडला पळत आला. आणि त्याला आपल्या साईडला पळत येताना पाहून आपण पण फार घाबरलो. पण नशीब आपण देवाच्या वाटेला होतो, कारण देवाला पाहण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी मंदिरात जात होतो. त्यामुळे सुखरूप अशा प्रकारे याच्यामधून आपण बचावलो. कारण आपण पडलो वगैरे नाही, कुणाला लागलं वगैरे काही नाही, कुत्राडावनला पण लागलं नाही, तो पण सुखरूप गेला. आणि आम्ही पण पुढं सुखरूप निघून आलो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे वर जाताना आहे घाट. आता नेमकंच तो सुरुवात झालेला आहे घाट. एवढा सुंदर घाट आहे ना, तुम्ही काय सांगू शकता. तुम्हाला जे आता या एरियामध्ये जे राहतात त्यांना आता फार हे वाटत नाही, नवीन वाटत नाही, पण जे दुरून पाहत आहेत आपल्याला त्यांच्यासाठी हे खूप विशेष आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या धर्मपत्नीच्या हातामध्ये कॅमेरा दिला. बाईला म्हणलो, बाई नीट अँगलनं आपलं मस्त शूटिंग घे. बाईनं असं शूटिंग सुरू करली की बस अर्धा रोड आपला, अर्ध शर्ट आपल्या, अर्धी गाडी. हा तुम्हाला हे फक्त दाखवण्यासाठीच क्लिप ठेवली आहे. कारण तुम्ही जर स्त्री जातीवर भरोसा ठेवला ना, तर तुमच्या ब्लॉगची चेक इकडून चेक राख लागून जाते. आणि त्याच्यानंतर मी फार कंटाळून गेलो होतो. बाईला म्हणलो, बाई रोड दिसू दे, असे कलर दिसू दे, कारण आपल्याला आपल्या सबस्क्रायबरला दाखवायचे आहे या वानवाडीच्या घाटामध्ये कसे डेंजर वळण आहेत, डेंजर हे आहे टर्न आहेत समजा, डेंजरस असे. कारण इथं ॲक्सिडेंट वगैरे खूप होत असतात. आणि स्पीडमध्ये तर जास्त आपल्याला जाताच येत नाही. का तर एवढे डेंजर वळण आहेत, तर वळणामुळे खूप असे ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि बाई आपली सरळ रोडच दाखवते. त्याच्यानंतर मी तिला सांगत होतो, बाई असा अँगल घ्यायचा असतो, असा रोड दाखवायचा नसतो, असा अँगल घ्यायचा असतो, सरळ स्ट्रेट दाखवायचं असतं. आणि त्याच्यानंतर कधू आपण आलेलो आहोत इथं पाटणूर मार्ग लागतो. आणि हे जे तुम्हाला राईट सरळ जाणारा रस्ता आहे ते जातो नांदेडला, आणि आपल्याला जायचं डाव्या साईडला. आणि आपण निघालो आधी अपरंपार. हा या माळाच्या मध्ये आणि डोंगराच्या वर असं वसलेलं आहे अपरंपार. हे देवाचं ठिकाण आहे, देवाचं मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता जाताना हे छोटासा रोड, कारण आणि दरी पण मी सांगत होतो की बाई आपलं चांगलं व्यवस्थितरित्या दरी पण दाखवा आपल्या प्रेक्षकांना, कारण ते खूप टाईम काढून, आपल्या टाईम काढून आपले व्हिडिओ पाहत असतात. त्यांच्यासाठी एक छोटंसं असं काम आपण करणं पण गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर आपली बायका व्यवस्थित अँगल घेत नव्हती, त्याच्यामुळे मीच आपला मोबाईल अँगल हातामध्ये घेतले आणि अँगल तुम्हाला दाखवण्यासाठी शूट करत होतो. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की आपण एकटेच येणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की भक्त मंडळी तर आपल्या अगोदर येऊन पोहोचलेली होती. आणि आम्ही घरून खूप लवकर, म्हणजे जवळपास 4:30ला उठून रेडी झालो होतो आणि जवळपास 7 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वर असं सुंदर हे आहे, वातावरण आहे. एवढं शांत वातावरण होतं ना, तुम्हाला जवळपर्यंत वाहनाचा सुद्धा आवाज येत नव्हता, पक्ष्याचा आणि प्राण्याच्या आवाजाशिवाय दुसरा तुम्हाला आवाजच येत नव्हता. आणि त्याच्यानंतर दर्शन केल्यानंतर आम्ही बाहेर गेलो, बाहेर म्हणजे मागच्या साईडला. आणि इकडं पाहतो तर इकडं काहीतर भक्त मंडळी जाऊन पाया पडून येत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर हा काय विचित्र प्रकार आहे. आणि तिथं तर आम्हाला मन्नत वगैरे मागलेलं असं काय असतं ना, तो जो मन्नत मागो यहाँ पे पुरी हो जाती है, तो असं काहीतरी धागेदोरे तिथं बांधलेले दिसले. आणि लोकांच्या इच्छा वगैरे तिथं पूर्ण होत असतील म्हणून ते तिथे येऊन काहीतरी तुम्ही नारळ वगैरे बांधून जात असतील, असं काहीतरी प्रकार आहे तिथं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या मधला हा भाग, कारण हा तुम्हाला भाग दाखवायचा राहिला होता. त्याच्यानंतर आम्ही तिकडून आल्यानंतर हा भाग तुमच्यासाठी शूट केलेला आहे, कारण आज सोमवार असल्यामुळे भक्त मंडळी आपल्या अगोदर भक्त मंडळी तिथं पोहोचलेली होती. आणि आपली बाई मस्त शांत प्रकारे मठामध्ये बसलेली होती. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बाहेरचा एरिया कसा आहे, मस्त इथं
शिवरात्रीला वगैरे मस्त जत्रा वगैरे भरत असते आणि इथं लाडीची सुविधा पण उपलब्ध आहे. लाडी म्हणजे आपण जाळावरून पळायचं जे हे असतं ना परंपरा, ती परंपरा इथं राबविली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला लागली ती भूक, कारण आपल्याला सकाळ सकाळी नाश्ता करायची सोय आणि त्याच्यात आपल्या धर्मपत्नीनं रात्रीचं शिवापूर्ण भाजी आणि उरलेल्या पुऱ्या घेऊन आली होती आणि त्याच्यात फक्त चकना म्हणून आपल्याला मस्त लोणचं आणि ते काकडी वगैरे आणि कांदा घेऊन आली होती. अशा प्रकारच्या शांत आणि निसर्ग सुंदर परिसरामध्ये आज आपण नाश्ता केलेला आहे. तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे ब्लॉग आवडत असतील, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.